मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 1 घरोघरी पाणी हा धडा नीट समजून घेणार आहोत. या धड्यामध्ये आपण पाणी कसे साठवायचे, त्या पाण्याची काळजी कशी घ्यायची, आपल्या आरोग्यासाठी कोणते पाणी चांगले आहे आणि गावामध्ये पाणी पुरवठा कसा केला जातो, या सर्वांबद्दलची माहिती या पाठात आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मुलांनो, आपल्याला सतत पाण्याची गरज पडते की नाही? मग आपण काय करतो? आपल्या गरजेपुरतं जेवढं पाणी आहे ते घरात साठवून ठेवतो. मग सध्या आपण काय करतो? प्लॅस्टिकपासून किंवा स्टीलपासून बनवलेल्या भांड्यांचा वापर पाणी साठवण्यासाठी करतो. पण पूर्वी काय होतं मुलांनो? पूर्वी पितळ किंवा तांब्याचे हंडे, कळशा आणि मातीपासून केलेली मडकी आपण वापरत होतो. तसेच घरोघरी हौद, टाक्याही बांधायचे. आता हे पाणी नुसतं साठवून ठेवलं म्हणजेच सर्व काही झालं का? नाही, तर त्याची काळजी घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्या पिण्याच्या पाण्याची काळजी तुम्ही कशी घ्याल? आपल्या आरोग्यासाठी पिण्याचे पाणी हे निर्धोक असणे गरजेचे असते. मग आता निर्धोक म्हणजे काय? निर्धोक म्हणजे जे पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही, ते पाणी म्हणजे निर्धोक पाणी होय. मग पिण्याचे किंवा स्वयंपाकासाठी लागणारे जे पाणी आहे ते स्वच्छ म्हणजे निर्धोक राहण्यासाठी आपण काय काय करतो? तर आपण त्या भांड्यांवर झाकण ठेवतो. त्यामुळे त्या भांड्यांमध्ये कचरा किंवा धूळ पडत नाही. आता समजा आपण हंड्यामध्ये हात बुडवून पाणी काढलं तर आपल्या हाताची धूळ पाण्यामध्ये जाते आणि पाणी दूषित होतं. म्हणून आपण काय करतो? पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे ओगराळे वापरतो आणि पाणी काढून झाले की लगेचच त्यावर झाकण ठेवतो. पण याऐवजी आपण जर भांड्यांना तोट्या लावल्या तर ते जास्त उत्तम राहणार आहे, कारण त्यामुळे आपल्याला पाणी घेणं सोयीस्कर होणार आणि पाणी स्वच्छही राहणार, खराब होणार नाही. आणि समजा एखाद्या भांड्यातील पाणी संपलं की त्यात पुन्हा दुसरे पाणी भरण्याआधी आपण ते भांडे धुवून घ्यायला पाहिजे. आणि अशी काळजी घेतली तर आपले पिण्याचे किंवा स्वयंपाकासाठीचे जे पाणी आहे ते स्वच्छ राहणार आहे. आणि मुलांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की पाणी हे कधीच शिळे होत नाही. आता बघा मुलांनो, सिमेंट किंवा प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्या घराच्या किंवा मोठ्या इमारतीच्या छतावर बसवतात. त्यामुळे काय होते? नळाच्या मदतीने या टाकीतील पाणी इमारतीमधील स्वयंपाकघरात किंवा न्हाणीघरात पोचवता येते. नळांना आपण तोटी बसवली की आपल्याला हवे तेव्हा पाणी घेता येते आणि बंदही करता येते. त्यामुळे होतं काय की एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी मिळू शकते. आता गावाचा पाणी पुरवठा. तलाव, नद्या, धरणे यामधून आपल्याला पाणी मिळते. पण ते सर्व आपल्या घरापासून बरेच अंतरावर असते. तिथे जाऊन पाणी घेऊन येण्यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येतात आणि शिवाय ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे याची खात्री पण देता येत नाही. मग काय करतात? गावाजवळचा एखादा मोठा स्रोत पाहतात. कालवा किंवा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने पूर्ण गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात आणि तिथे ते पाणी पिण्यासाठी निर्धोक करतात. यालाच जलशुद्धीकरण म्हणतात. जलशुद्धीकरण केंद्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात. यालाच जलवितरण म्हणतात. उंचावरील टाक्या. आता तुम्हा मुलांना तर माहितीच आहे, पाणी खालच्या दिशेने वाहते. पण तेच जर पाणी वर चढवायचे असेल तर त्याला जोर लावावा लागतो. त्यासाठी आपल्याला एखादे यंत्र वापरावे लागते. म्हणून आपण पंप वापरतो. पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा विजेचा वापर करतात. विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचावर नेणे शक्यच नव्हते. आता विजेवर चालणारे पंप वापरून पाणी कितीतरी उंचीपर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे उंच टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवता येऊ लागले आणि ते साठवलेले पाणी लांब अंतरावर गावांना किंवा शहरांना पोचवले जाऊ लागले. आता ते पाणी घरोघरी कसे पोचवले गेले ते आपण पाहूया. जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी
घरोघरी पोहोचण्याआधी एका उंचावरील टाकीत साठवून ठेवावे लागते आणि त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून पाणी सोडतात. उंचावरील टाकीच्या नळापासून अनेक शाखा निघतात, म्हणजेच मोठ्या पाईपमधून अनेक छोटे छोटे पाईप इकडे तिकडे गावांपर्यंत पोचवले जातात. त्या शाखा टाकीभोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोचतात. वस्तीत पोचल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखी शाखा काढल्या जातात आणि पाणी घरोघरी पोचते. तर काही ठिकाणी एखाद्या वस्तीसाठी 2-3 सार्वजनिक नळ असतात. मग त्या वस्तीच्या आसपासचे लोक तेथे जाऊन आपल्या कुटुंबासाठी पाणी भरून घेतात. आजही काही वस्त्यांमध्ये विहिरीमधून किंवा कूपनलिकांमधून म्हणजेच बोरवेलमधून पाणी काढतात. पण ते पाणी पिण्यासाठी योग्यच असेल याची खात्री करून घ्यावी लागते आणि जर ते निर्धोक नसेल म्हणजे दूषित असेल तर ते पाणी उकळून पिण्यासाठी घ्यावे. त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका राहणार नाही. काही ठिकाणी तर टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पाणी पुरवले जाते. आता बघा मुलांनो, पाण्याचे शुद्धीकरण करणे, ते उंचावरील टाकीमध्ये चढवणे यासाठी अनेक लोक सतत काम करत असतात. येथील यंत्रे चालवण्यासाठी वीज किंवा डिझेल वापरावे लागते आणि त्या सर्वासाठी खूप मोठा खर्च पण येतो. म्हणून स्वच्छ पाणी हा एक मौल्यवान पदार्थ ठरतो. आपण जसे आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवतो तसेच आपल्याला हे पाणी पण व्यवस्थित सांभाळून वापरायचे आहे. त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आपल्याकडून पाणी वाया जाणार नाही याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर मुलांनो, आपण या पाठामध्ये काय शिकलो? तर आपल्याला पाण्याचा सतत वापर करावा लागतो, म्हणून आपण पाणी घरात साठवून ठेवतो. दुसरा पॉईंट, साठवण्याच्या भांड्याला झाकण व तोटी असली तर पाणी स्वच्छ राहते आणि ते वापरणे सोयीचे होते. 3. पिण्याचे पाणी निर्धोक नसले तर आजार होऊ शकतात, म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. 4. शहरांमध्ये तसेच लहान मोठ्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रे व वितरण व्यवस्था असतात. 5. इतर स्रोतापासून आपण पाणी घेत असलो तर ते निर्धोक असल्याची खात्री करायला हवी. 6. पिण्याचे पाणी मिळवणे हे श्रमाचे व खर्चाचे काम आहे. पाणी खूप मौल्यवान आहे. 7. पाणी नीट साठवणे आणि काटकसरीने वापर करणे हे फार महत्त्वाचे आहे. मुलांनो, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनल सबस्क्राईब करा.